दोन अल्पवयीन मुलांनी 6 महिन्यांमध्ये शहरातून तब्बल 100 पेक्षा अधिक सायकली चोरी केल्यात। मौज मस्ती करण्यासाठी लाखो रुपयांची सायकल अवघ्या 2 ते 3 हजारात विक्री केली आहे। वाळूज मधला कामगार वर्ग हा स्वस्त सायकलींच्या आमिषाला बळी पडलाय। जवाहर नगर पोलिसांनी या चोरांना रंगे हात पकडलाय। पोलीस स्टेशन जवाहर नगर या ठिकाणी सायकल चोरी झाल्याच्या अनुषंगाने तक्रार आली, त्यावरून आम्ही गुन्हा दाखल केला होता। आणि असं बऱ्याच दिवसापासून तोंडी तक्रारी होत होत्या की सायकल चोरी जात आहेत म्हणून। त्या अनुषंगाने आम्ही बरेच दिवसापासून वॉचवर होतो आणि माझी जे डीबीची टीम आहे त्यांना मी नमूद जे सायकल चोर आहेत त्यांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली। मग आम्हाला एका ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज सापडले। सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक मुलगा सायकल घरातून काढून घेऊन जाताना सापडला आणि ते सायकल घेऊन म्हणजे मेन रोडने वाळूज परिसरामध्ये जात असताना निदर्शनास आलं। त्यावरून आपण सखोल त्याच्यामध्ये चौकशी केली असता आणि तो शोध घेतला असता त्याच्यामध्ये एका मुलाचा शोध लागला आणि त्या मुलाला ताब्यात घेताना त्यांनी त्याचे 3 साथीदार माझ्यासोबत असल्याचं त्यांनी कळवले। 2 ते खवड्याचे आहेत आणि एक आपला उस्मानपूर हद्दीमधील आहे। अल्पवयीन मुले आहेत। यांनी एक मौज करण्यासाठी म्हणून या सायकली वगैरे इथून काढायचे, म्हणजे 20-25 हजाराची सायकल असेल तरी 1000-2000 रुपयाला देऊन टाकायचे आणि स्वस्तात सायकली मिळाल्यात म्हणून बरेचशा लोकांनी त्या वाळूज यमाडीशी वाळूज परिसरातील लोकांनी ह्या सायकली खरेदी केलेल्या होत्या। त्यानंतर आमच्या डीबीची पथक म्हणजे EPI चंदन आणि सोबतचे आमचे जे अंमलदार आहेत त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या म्हणजे कोणाला सायकली वगैरे विक्री केलेल्या आहेत किंवा कुठे साठवून ठेवलेले आहेत काय या अनुषंगाने माहिती घेतली असता टोटल 63 सायकली 6,59,000 रुपयाच्या आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या आहेत। अधिक तपास आदरणीय CP सर, आदरणीय झोंपे सर आणि SP सर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याला चालू आहे। आज पण आणखी 4-5 सायकली म्हणजे मिळाल्याची माहिती आहे आणि डिटेल त्या अनुषंगाने पुन्हा नंतर कळवण्यात येईल। आपल्या माध्यमातून मी फक्त जनतेला एवढंच आवाहन करतोय की ज्यांच्या कोणाच्या सायकली वगैरे चोरी गेलेल्या आहेत परंतु पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली नाही, परंतु त्यांच्याकडे त्या संबंधित सायकल खरेदी केल्याचे जे काही पेपर वगैरे आहेत तर त्या लोकांनी जवाहरनगर पोलीस स्टेशनवर आमच्याशी संपर्क करावा असं मी त्यांना आवाहन करतो।